श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मैत्रिणींनो प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आज काय झालेलं आहे ना, तुम्हाला तर माहिती आहे मी आता ब्लाऊज वगैरे शिवते. तर एका ताईचं ब्लाऊज म्हणजे मी काही कट वगैरे काही केलेलं नाही, हे टेलर कट दिलेला आहे त्यांनी शिवण्यासाठी. तर म्हणजे जे आपण म्हणतो ना जे भरपूर त्यांच्याकडे गिरायक वगैरे असतात, अशा ताईकडं एक दिलं होतं. मी त्या ताईचं नाव त्यांनी मला सांगितलं नाही आणि मी येणार नाही, मी विचारलं नाही, मी पण नाही विचारलं त्यांना. तर त्या ताईकडं ब्लाऊज शिवायला टाकलं होतं त्यांनी. आणि पाहू शकता त्या ताईंनी ब्लाऊजची कटिंग वगैरे केलेली आहे. पण ह्या ब्लाऊजची काय तशी आहे बघा, कुठला पार्ट कुठे आहे हे असे सगळे ना दोरे वगैरे निघून गेलेत. कारण त्या ताई बोलल्या बरोबर हे ब्लाऊज त्यांच्याकडे शिवायला टाकून 7-8 महिने झाले असतील. बोलल्या आज उद्या उद्या आज उद्या उद्या करत करत त्यांनी शेवटी ब्लाऊज शिवलं नाही. आणि नंतर ह्या कॉल करायला लागल्या. अगोदर तर काहीच बोलल्या नाही, नंतर ह्या कॉल करायला लागल्या. तर नंतर सांगितलं की तुमचं ब्लाऊज सापडत नाही. तर असतं समजा त्यांच्याकडे खूप गिराईक असतं, तर त्यामुळे नसन हे सापडत. तर असं करत करत त्यांनी 7-8 महिने काढली. आणि नंतर मग गेल्या त्या एक दिवस. आणि म्हणजे ज्या मागच्या वेळेस मी आता त्या ताईंचे ब्लाऊज शिवले होते ना, आता बघा मी 2-4 दिवसाखाली 4 ब्लाऊज शिवून दिले होते त्यांचे. तर त्याच ताईच्या म्हणजे त्यांच्या जावाचं ब्लाऊज आहे हे. तर त्या ताईंनी त्यांना सांगितलं आणि मग त्या ताई गेल्या. आणि मग त्यांनी म्हणजे आता आपलं सापडाना ब्लाऊज म्हणल्यावर आपण मग टाकणारच ना. जोपर्यंत त्यांना माहीत नव्हते की बाबा ब्लाऊज आहे की नाही, तोपर्यंत त्यांना काही नाही वाटलं. पण जेव्हा त्यांना माहीत झालं की आपलं ब्लाऊज आपण टाकलेलं आहे शिवायला बाबा आणि ते सापडतच नाही आणि ते बोलतात की तुमचं ब्लाऊज नाही सापडत आहे, तेव्हा ह्यांनी जाऊन म्हणजे काय बोलाबोली झाली असेल त्यांच्यात आणि ह्यांच्यात. आणि मग त्यांनी शोधलं आणि कुठंतरी एका गट्ट्यामध्ये कुठल्या तरी ब्लाऊज सापडलं, तर त्याची अशी दशा करून ठेवलेली आहे. आणि आता मग ते ब्लाऊज त्या बोलले की मला शिवायचं नाही आहे आणि त्यांनी वापस आणलं. तर मला ह्याचं काही सुधरत नाही आहे की नेमकं काय केलेलं आहे, कशी कटिंग आहे, कशी काय. म्हणजे प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत वेगळी आहे. बरं ते कटिंगचं पण जाऊ द्या, पण हे कपडा कसा ठेवला आहे बघा ना, सगळ्या कपड्याला नुसत्या असे चोळामोळा अशा नुसत्या गुड्या गाड्या चटपडलेल्या आहेत. हे बघा काहीच समजत नाही, काय सुधरत नाही. मी तर अगोदर आहे ना डोक्याला हातच लावून बसली सुरुवातीला. पण नंतर कसं ना आपल्याला बी कामाची गरज आहे. आणि मग विचार केला, म्हणलं नाही म्हणणार होती, पण नंतर विचार केला आणि म्हणलं चला आपण हे करूया. अरे बघा हा तर ना पार्ट शिवलेला आहे अर्ध. हे बघा पार्ट जोडलेली पण आहे ह्याची. हे बघा हे तर मला माहीतच नव्हतं. हे बघा पार्ट जोडलेले आहे ह्याची. म्हणजे हे खालचा भाग फक्त आहे ना, इतका भाग जोडला आहे. हे बघा हे बघा एक हे जोडलेला आहे आणि खूप गाजलेले टेलर आहेत त्यांच्या. आणि हे बघा कसं लावलेलं आहे ना, हे अस्तर आहे खालचं. आपण म्हणतो ना गाजलेले टेलर. पण त्यांच्याकडे नंतर गिरायक आलं ना की सगळं हे होतं. तर हे पाहू शकता, तुम्हाला जवळून दाखवते. हे जे मागचा भाग दिसत आहे ना, हे बघा हे, तर हे एवढं शिल्लक अस्तर आलेलं आहे हे. तर हे अस्तर असं नाही यायला पाहिजे. तर सगळं हे बाहेर जे तुम्हाला दिसत आहे ना, हे जवळून दाखवत आहे मी. तर हे सगळं अस्तर आहे आणि यांनी मागची टीप मारली, काही कामाला असं आणि शिवता तसंच ठेवून दिलं असं. तर हे बघा असे दोरी लोंबायला लागलेत. आणि किती त्या ताई बोलल्या भारीची साडी आहे आणि त्यामधलं हे पीस आहे. आता हे दोरे हे आले ना, आणि हे असंच होतं बऱ्याच दिवसानं जर आपण कटिंग करून ठेवली, ह्याला जर नाही व्यवस्थित आपण ठेवलं ना, त्याची दोरी निघतात, ह्याची वाट लागते पूर्ण ब्लाऊजची ना. असं चुकलं होतं. असं नाही करायला पाहिजे. आपण घेतोय ना तर व्यवस्थित. मी म्हणत नाही सगळ्याच, आता मलाही माहीत नाही कोणाकडे दिलं होतं, काय होतं ते त्यांनाच माहिती, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण मी सांगत आहे तुम्हाला की आपण म्हणतो, आपण ज्या घरगुती टेलर आहेत ना त्यांच्याकडे आपण द्यायला तर्कतो, असं वाटतं आपल्याला की बाबा हे छान शिवतील का, ह्यांना येते का. तर त्यांच्याकडं दुकान नसती शिवायची, किंवा त्यांच्याकडं म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर घरातून शिवण्याचा प्रयत्न करतात. तर बऱ्याच जणीच असतं बघा, प्रत्येकाला काही बाहेर गाळा वगैरे घेऊन शिवायला जमत नाही. तर बऱ्याच जणी आहेत ज्या घरातूनच शिवतात. पण त्यांच्याकडं बऱ्याच जणी टाकायला कतरतात किंवा व्यवस्थित बसेल काय, ते ठीक पण आहे. पण तुम्ही बाबा एखादं टाकून बघा, बसलं ठीक, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही टाका, नाही आवडलं तर राहू द्या. पण हे बघता ना मग हे अशा गोष्टी होतात. मग मी त्या वेळेला ताईला बोलले की म्हटलं तुम्ही किती दिवस झाले टाकलं होतं. तर त्या ताई सांगितलं, म्हणल्या 6-7 महिने होऊन गेलं म्हणल्या ताई. आणि अगोदर तर बोलत होते की नाही आहे म्हणजे आज शिवून देते, उद्या शिवून देते, आज शिवून देते, उद्या शिवून देते. आणि जेव्हा मग एक दिवस तर मग ह्या ताईने गेल्या आणि म्हणल्या मला ब्लाऊज पाहिजे माझं आत्ताच्या आता. तेव्हा तर बोलल्या ब्लाऊजच नाही. मग त्या बाई बोलल्या माझी चांगलीच सणकली आणि मग बोलल्या बडबड केली.
आणि मग ब्लाऊज वापस घेऊन आले. तेव्हा त्यांनी शोधून मग त्यांच्यासमोर शोधलं म्हणा आणि सापडलं. मग नंतर बोलल्या म्हणा शिवून देते लगेच, पण ह्या म्हणल्यावर नाही मला नाही शिवायचं, आणि मग त्यांनी वापस आलं. तर हेच नाही, हे बघा काहीच ताळमेळ नाही आहे. असं जर ठेवलं ना आपण तर ह्याचा मग आपल्याला शिवताना पण आपल्याला सापडत नाही. हे बघा हे कशाचा कुठला भाग आहे, कशाचा कुठला भाग आहे, मला तर काही समजत नाही काहीच. हे बघा. आणि आता हे मला जोडायचं म्हणलं ना, अगोदर मी तर आधी डोक्याला हात लावून बसले म्हणायचे ना. मला जर हे जोडायचं म्हणलं ना आता मला हे आधी, कारण आपली आपण कटिंग केलेली असली ना तर आपल्याला ती कळतं आपण इथली कटिंग केलेली आहे किंवा कुठलं कमी पडलेलं असलं तर ते स्वतः केलेलं असतं आपण, त्यामुळे आपल्याला जॉईन वगैरे लावायचं हे सगळं कळतं. पण दुसऱ्यानं जर केलेलं असलं ना तर मग त्याचा आपल्यालाही ताळमेळ लागायला जरा थोडासा वेळ लागतो. तर असं आहे बघा आजची कंडिशन. म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावी. हे बघा सगळ्या पिसाचे ना असे दोरीच निघले. हे बघा काय कुठं जोडत होते काय माहिती आहे. बघा हे पण जोडण्याचा प्रयत्न केला. हे बघा ताईंनो, मीही तुमच्यासमोरच बघत आहे. हे बघा हे पण जोडण्याचा प्रयत्न केला. ह्याची पण दोरी बघा, आणि अस्तर लावण्याची पद्धत बघा त्या ताईची. नेमकं करत काय होत आहे त्यांची त्यांना माहिती. मला तर वाटतं हे ज्या मेन ताई आहेत का त्यांनी हा ब्लाऊज हातात घेतलेलाच नाही. हे त्यांच्याकडे जे कारागीर असतात ना, जे शिकण्यासाठी येतात म्हणा किंवा क्लासला येतात म्हणा, तर बहुतेक ना हे काम त्यांचं आहे. ज्या मेन ताई शिकतात ना, कारण ज्या मेन आहेत त्या असं करणं शक्यच नाही. कारण आपण घरगुती आहे तेवढी फिनिशिंगचं ह्याचं लक्ष देतोय, टिपटापमध्ये शिवायचं ते बघतोय. असं दोरे वगैरे असले तर लगेच हे करण्याचा प्रयत्न करतो. तर ज्या मला असं वाटत नाही की ज्या मेन ताई होत्या ना त्यांनी हे ब्लाऊज हाताळलेलंच नाही. हा ब्लाऊज आहे ना जे त्यांच्याकडे क्लासला म्हणा किंवा ज्या नवशिक्या आहेत ना तर त्यांनी हा प्रकार केला आहे मला शिवण्यावरनं ह्याच्यावरून तर वाटत आहे. हे पाहू शकता बघा अस्तर कुठं आहे. हे बघा जर आपलं अस्तर कमी पडलं, पडण्याची म्हणजे मेन फॅब्रिक किंवा अस्तर काही कमी पडलं तर आपण लगेच म्हणजे इथंच आपण जोडून घेतो ना. एवढं अस्तर वेगळं सोडण्याची गरज नाही, किंवा आपण अशी चूक करतच नाही, किंवा लगेच कट वगैरे तरी करून म्हणजे पाट जोडली त्यानंतर भाई जोडली आणि हे मध्येच असं सोडले. म्हणजे कशासाठी सोडले काय माहिती, काय ताळमेळ लागा ना मला, मी खरं सांगते. तर असं ताईंनो खरंच करू नका, कारण एवढे महागा मोलाच्या साड्या घेतात आणि त्यावरती जर ब्लाऊज नसेल ना तर त्या साडीचा अजिबात काहीही उपयोग होत नाही. ती अजिबात साडी व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे पूर्ण साडीचा खराबा होऊन जातो त्या. तर असं नाही करायला पाहिजे खरंच. बरं केलं तरी पण ते व्यवस्थित करायचं, लगेच शिवून घ्यायचं, लगेच हे करायचं. ते लय दिवस राहिलं ना असं ब्लाऊजचं त्याचे दोरे वगैरे निघतात आणि ते साईडला ठेवलं ना की मग त्याचा फार वाट लागून जाते त्याची. आणि हा त्याच्यातलाच प्रकार आहे. तर चला बघते आता मी मला काय काय जोडता येते, काय काय शिवता येते. मला नीट करायचं म्हटल्यावर मला हे सगळ्यात अगोदर तर ना मला आता हे उकलायला लागणार आहे. तर हे उकलायचं म्हणलं की खूप वैताग आहे. आणि असं आपण जोडायचं म्हणलं ना त्याला 5 नंबर टिप मारायची असते. तर ह्या ताईंनी खूप म्हणजे काय खूप बारीक टिप मारलेली आहे. तर उकलणंही मला आता तेवढं आधी उकलायला म्हणलं ना तर वेळ लागणार आहे. हे जॉईंट करायला वेळ लागणार आहे मला. तर हे उकलून घेते सर्वात अगोदर तुम्ही. आणि आता उन्हाळा आहे तर गरम तर एवढं होत आहे ना खूपच. तर मित्र म्हणेल ज्या घरगुती ताई आहेत ना त्यांना पण संधी द्या. असं नाही आहे की त्या घरातून शिवता येत म्हणजे त्यांना शिवता येत नाही, असं काही नाही आहे. आणि कोणासोबत असं इथून मागं घडलं आहे का मला नक्की सांगा. माझ्याकडं तर मला तर पहिलंच हे असं वाटलं. आणि त्या ताई एवढं जीव तोड बोलत होत्या, अरे बापरे जीव तुटतोच ना हो. त्या बोलत होत्या 1000 रुपयाची साडी आहे आणि काम करतात त्या असं ह्याच्यामधलं काय म्हणतात ते नर्सिंग का काय म्हणतात ते, शेतामध्ये असतं बघा फुलांचं वगैरे ते काम करतात. बोलल्या ताई मी हे काम करू साडी घेतली, मला खूप साडी आवडली आणि ब्लाऊज तर शिवून भेटलाच नाही. आणि नंतर कळलं की ब्लाऊजच नाही. म्हणल्या माझी एवढी सणकली. मी गेले म्हणल्या सण. आणि मग तिथं काय पराक्रम झाला असं मी त्यांनाच माहिती आहे. पण असं नव्हतं व्हायला पाहिजे. ते बघा हे उकलायला पण मला ना वेळ लागते. आणि काय बघा, तर ह्याचा मी व्हिडिओ आहे ना तुम्हाला नक्की कसा शिवला काय केला हे नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मी काय करते ना हे उकलून घेते सगळं पाट, म्हणजे पाटीला भाईलाच होती, भाईला तर मारलेले हे केलेले आहे. पण आता काय करते ना मी उकलून घेते आणि कसा शिवला काय केला कसा ब्लाऊज झाला हे तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तर अशातला तुमच्यासोबत प्रकार घडलेला असेल तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा. आणि प्लीज घरच्यांना ज्या ताई शिवतात ना त्यांना पण हे करा, सपोर्ट करा.
त्यांनाही ब्लाऊज देत जा. एखादा मी म्हणत नाही सगळे भारी भारीचे टाका, एखादं थोडंसं आहे ना साधं सिंपल टाकून जरी तुम्ही बघितलं, जर आपल्याला व्यवस्थित बसलं तर काय हरकत आहे. त्याही ताईचं भलं होईल आणि आपलंही भलं होईल. आणि बाहेरचे जिथं तुम्ही हायफाय दुकानामध्ये टाकताना त्यापेक्षा घरच्या ताई असताना शिलाई पण कमी घेतात, तर नक्की त्यांनाही सपोर्ट करा. मित्र म्हणजे प्रत्येक गृहिणींना आपणच एकमेकीची साथ देऊया आणि पुढं चालूया. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ नक्की येणार आहे, तर नवीन असाल तर नक्की चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. हा कसा शिवला, काय शिवला, यामध्ये काय प्रॉब्लेम आले मला हे तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे मी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.